नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 12 सप्टेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2022 यामध्ये श्रीलंकेला 6व्यांदा विजेतेपद मिळाले आहे। एकीकडे देशात बिकट परिस्थिती असताना दुसरीकडे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आपल्या देशवासियांना आनंदाचे क्षण उपभोगण्याची संधी दिली। वानिंदू हस रंगाची अष्टपैलू चमक, डावखुऱ्या भानुका राजपक्षेची अप्रतिम खेळी आणि प्रमोद मधुशानच्या भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 23 धावांनी सरशी साधत 6व्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे। पुढील घडामोड। ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरॉन फिंच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे। ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरॉन फिंचने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली। फिंच T20साठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार असेल आणि ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे तो नेतृत्व करेल। फिंच हा जगातील सर्वात हानिकारक सलामीवीर म्हणून ओळखला जातो। फिंचने वन डे फॉर्मॅटमध्ये 40 आणि 17 षटकांच्या जवळपास सरासरीने 5401 धावा केल्या आहेत। पुढील घडामोड। भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या ऑपरेशनचे नियमन करण्यासाठी अनेक पावले उचलण्याचे मान्य केले आहे। बहुतांश डिजिटल कर्ज देणारी ॲप्स स्वतंत्रपणे आणि केंद्रीय बँकेच्या नोंदणीशिवाय चालतात। भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका बैठकीत अनेक संबंधित समस्यांवर चर्चा केल्यानंतर बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या ॲप्सचे नियमन करण्यासाठी अनेक पावले उचलण्याचे त्यांनी मान्य केले। पुढील घडामोड। चिप पुरवठा सुधारल्यामुळे वाहनांचे डिस्पॅच 21% वाढले। सोसायटी आणि इंडियन ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चरर्सच्या म्हणण्यानुसार सेमीकंडक्टरचा सुधारित पुरवठा आणि सणासुदीची मागणी यामुळे ऑगस्टमध्ये भारतातील प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत 21% वार्षिक वाढ झाली आहे। सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स द्वारे जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार ऑगस्ट 2021मध्ये 2,32,224 युनिट्सच्या तुलनेत पॅसेंजर वाहन डीलर्सना पाठवले गेले ते 2,81,210 युनिट होते। प्रवासी कार घाऊक विक्री 23वर होती। गेल्या महिन्यात 1,33,477 युनिट्स इतके होता। बघूया पुढील घडामोड। छत्तीसगड येथे मनेंद्रगड, चिरीमिरी, भरतपूर आणि सक्ती हे नवीन जिल्हे घोषित केले आहेत। छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यातील 32व्या आणि 33व्या जिल्ह्यांचे उद्घाटन केले। मनेंद्रगड, चिरीमिरी, भरतपूर आणि सक्ती हे छत्तीसगडचे 32वे आणि 33वे जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले। जंजगीर चंपा येथून शक्ती कोरलेली आहे आणि कोरिया जिल्ह्यातून मनेंद्रगड, चिरीमिरी, भरतपूर कोरलेली आहे। पुढील घडामोड। केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वेच्या जमिनी दीर्घकालीन भाडेतत्त्वावर देण्याच्या धोरणाला तसेच पुढील 5 वर्षात 300 गतिशक्ती कार्गो टर्मिनल विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की जेव्हा 300 गतिशक्ती कार्गो टर्मिनल्स कार्यरत होतील तेव्हा रेल्वेला मालवाहतूक सेवेतून दरवर्षी किमान 30,000 कोटींच्या वाढीव उत्पन्नाची अपेक्षा आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।